गाईस, तर पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही आलो गवली देवला. सोबत आहे नाही, जेंट्स पण आहेत, मग मिस्टर आहे. मग पाहिजे ना सोबत, मग बॉडीगार्ड पाहिजे ना, म्हणून मिस्टरला पण सोबत घेतलेलं आहे. तर चला आता आम्ही चालू वरती. तर गाईस, इथे रस्त्याचं काम चालू आहे. यात नवीन पायऱ्या बनवण्यात येते. गाईस, खूप जास्त दमलोय आम्ही. एवढं चढायला लागलेलं आहे. कसं वाटलं चढताना? मी तर खूप डाऊन झाले. खूप डेंजर आहे. एवढं चढायला लागतंय ना, हाऊस झाले आमची. तर आता एकविरेला चढतो ना तेवढाच आहे, एकविरेला चढतो तेवढाच आहे. जास्त दम लागले, एकविरेपेक्षा जास्त दम लागलेला आहे. हे पायऱ्या वगैरे नाही आहेत तिथे ज्यावेळेस अजून रस्त्याचं काम चालू आहे. आपल्यासाठी मेहरबानी पाऊस नाही पडलाय, नाही आपण चढू शकलो. नाही, पाऊस पडला असं तर अजिबात नसतो चढलो आपण. नाही गो, शक्यच नव्हतं. मला तर माझ्या भाच्याने काठी दिली, मामी तू चढू शकत नाही. पुढे आमच्या आम्ही खालपर्यंत झोपूनच होती. सो आज उठली आहे, कारण की मी यांना सगळ्यांना सांगितलं मी येणार आहे. दॅट सीट्स सो मिळाली आहे. सगळे पुढे गेलेत, मी हळूहळू पुढे जाईन. चला, अजून किती जायचं वरती माहिती नाही, बघूया. रंजिता ताई दमलेली आहे, इथे थांबले बसले आणि सगळी गेलेत पुढे. आलो आणि तुम्ही बघू शकता इथे रस्त्याचं काम चालू आहे. अजून जायचं वरती आपल्याला. ताई उठली. चला, आपल्याला हल्लो जायचं, जसे घाई नाही करायची. सगळी गेलेत पुढे, आम्ही दोघीच मागे आहो. गाईस, इथे व्ह्यू बघा किती भारी वाटते. आणि हवा तर भरपूर आहे, भरपूर हवा आहे, जबरदस्त वाटते. आता इथे रोडचं काम चालू आहे. या साईडला गाड्यांचं रोड आहे आणि ते शिड्या चालू आहेत, शिड्याचं काम चालू आहे. आणि बाजूलाच गाड्यांचं रोड बनवायला घेतलेलं आहे. हे बघा, दोन रोड आहेत, एक गाड्यांचा एक चढाला आहे पायऱ्यांचा. आणि मी बघा किती भारी आहेत ना, हवा ते भारी आहे ना. मला आता साऊंडमध्ये आवाज येत असेल का माहिती नाही, पण हवा खूप म्हणजे खूप हवा आहे. तर गाईस, मी जवळजवळ 12 वर्षातून आलेली आहे. 12 वर्ष झाली मला नाही. गेल्या म्हणजे 1-2 वर्षापूर्वी आम्ही आलेलो, 2 वर्षापूर्वी आम्ही आलेलो. आणि त्याच्या अगोदर मी 20 वर्षा अगोदर आले. माझा भाऊ होता ना, तेव्हा 20-25 वर्षा अगोदर तेव्हा आले. आणि आमचा दादा होता ना, तेव्हा दादाने आम्हाला आणलेली. त्याच्या दादा वाढल्यापासून आम्ही आलोच नाही. जवळजवळ 12 वर्ष झाली मी आलो इथं. तर आता 12 वर्षानंतर आम्ही इथं आलेलो. आता आम्ही चालू वरती. अजून आम्ही अर्ध्या रस्त्यात आहोत, अजून वरती जायचं आहे आपल्याला. सगळी वरती गेलेत, फक्त आम्हीच दोघी मागे आहोत. आमची गाडी जरा हलेलेली चालली. ताईची तब्येत बरी नाही ना, म्हणून आम्ही हलवलो चालू. खरंच म्हणजे मी तर येणारच नव्हती, पण मी सगळ्यांना जमा केलं. तर मी असं विचार केला तर मी बसून जमणार नाही, म्हणून ताईची तब्येत डाऊन आहे, तुम्ही सगळ्यांना पुढे पाठवला. माझ्या चेहऱ्यावर आम्ही हल्लो माझे रिपोर्ट बघितले तर तुम्ही खलास होता. ताईची तब्येत डाऊन आहे. ताई 3 दिवस झोपण होते, पण आज सगळी आलेत म्हणून ते आमच्या सोबत आले. कशी जेलू ना ताई आमच्यासाठी आलेले आहे. ताईची तब्येत बरी नाही, ते आमच्यासाठी आलेले आहे. पण ताईला बोलू आपण जावं हल्लू. यानं सगळ्यांना पुढे पाठवलेले आहे आणि आम्ही थांबलो. आम्ही आता हल्लू चालतो. पण नाही म्हणून चाललं, जसं होईल तसं चालत हल्लू चढायचं आहे. पूर्ण दिवस आपल्याकडे हळूहळू चढायचं. तर गाईस, आता 4-5 दिवस पाऊस पडला नाही, म्हणून पाण्याचं प्रमाण खूप कमी झाले. तर गाईस, आता मी इथे गवली देवाजवळ पोहोचलो आहोत.
तुम्ही बघू शकता इथे आता मी ते जेवायला बसणार आहोत. अरे यार खरंच इमोजी यायचं जेवायचं आणि असं झोपायचं एकदम गार गार. मला काय वाटलं म्हणजे एक मटन रस्सा मसाले पण मस्त रे. धन्यवाद धन्यवाद. हिला बोलू खा. खाते मी पार्सल नेणार आहोत. माझ्याकडे एवढा बेकार प्राणी आहे ना, मी चांगला झाला तर चांगला बोला, नाही तर डायरेक्ट तोंडावर नंतर नाही झाला म्हणून. हे चल चल उठ चल. धन्यवाद धन्यवाद. मोठे हे पडती खाली पिशी सुटली. काय एक मिनिट, हे जे मुठ्या तुम्ही पकडलेत ना, हे गवत खातात गवत, आणि पावसाळ्याच्या ऋतूमध्ये तुम्हाला भेटतात. हे गवत तोडून घेऊन जातात आणि गवत खातात. आणि जे डोंगर एरिया असतो ना तिथे तुम्हाला भेटतात. आणि याची खूप छान रेसिपी होते. याच्यामध्ये आपलं याचं गाईस आता आम्ही चालू तलावाजवळ. ते गौरदेवाच्या वरती ते तला आहे. आम्ही चालू. कसं वाटतंय? एकदम भारी वाटतंय. गजनीताई 2 शब्द बोला. खूप खूप धन्यवाद आम्हाला मटण खायला भेटल्याबद्दल. आणि त्या काही नाही मजा इथं डोंगरात. काही नाहीये. आपण देवाचं दर्शन झालं. हा देवाचं मस्त दर्शन झालेलं आहे. देवाचं दर्शन खूप छान झालं आम्हाला. चालूच आहे. कोणा देतं नक्की नक्की कोणा देते? इकडं चाकणं काही चाललंय. आम्ही गौरीदेवला आमचा गौरीदेव. ही बाकीची मंडळी आहेत ना, हा ते अशीच झाली. अरे वा धन्यवाद. pending. माझे फ्रेंड भेटलेले आहेत. कधी आले? आम्ही आलो मगाशी. दोघंच? दोघं नाही, अरे दोघं काय, टीम आहे. वा. माझा फॅन भेटलेला होता. ओबड धोबड रस्ता. या विहिरीचा पहिला आम्ही पाणी पिवायचो. अवधी साफ पाणी होतं पहिला. अरे पहिला मी यायचो ना तेव्हा साफ पाणी असायचा. आताच माहिती नाही. आहे ना मग. हे रजनी 12 महिने पाणी असतं. आपण पहिलं पाणी पिऊ सांचा. मामा अरे पाणी पिवायचं मी. हे बघ पहिले पहिला जाम सापाचा. आता घाण केली सगळी. आम्ही चाललो तळ्याजवळ आणि तुम्ही रस्ता बघू शकता. ओबड धोबड चिखलामधून चाललो बाबा. ये अरे यार पूर्ण जंगल. आम्ही चाललो तला बघायला. आम्ही पण तलाच्या शोधामध्ये आहोत. पण आता बघूया तला सापडणार आहे की नाही. हा खूप मोठा एक ट्विस्ट आहे, एक क्युरिओसिटी आहे. तुम्ही म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. बरोबर का नाही? बरोबर.
कंटिन्यू जाणं. ही पाठीमागं आमची काय रस्त्याची चाललो आम्ही, बापरे अशा रस्त्यातून चाललो. कोणती रस्ता बंद आहे. पाय चिखलं नाटकतोय. ते तिकडे पुढे जंगल सफारी आमची पुढे गेले. सफारी कंटिन्युअसली चालू आहे, पण तल्यापर्यंत आज पोहोचायचं आपण ठरवलेलं आहे. आपला निश्चय केला की तल्यापर्यंत पोहोचायचं. सिरियसली नंबर आता किती येईल ते आपल्याला माहिती नाही. आता आम्हाला नाही माहिती आम्ही कुठे आहोत. पूर्ण जंगल एरिया आहे. इकडे तिकडे भटकत आहोत आम्ही. काहीच समजत नाही. तिकडे पड धूळ चालली आहे. यो तल्याचा रस्ता नाही आहे. यो जो आहे ना झरा नॉर्मल त्याला फॉलो करतो आपण. आता इकडून दुसरं जंगल आहे नक्की आहे का त्यांची? बघाच. आपण आता जवळ तेवढं रस्ता जंगल चेंज नाही करू आम्हाला ना, हा? तल्याचा रस्ता माझ्या मते नाही आहे. माझं गोगल पडला. माझ्या मते नाही आहे तल्याचा रस्ता. हा ओके, भेटला वाटतं फायनली. हा रस्ता तल्याचा नाही आहे, हा वाटत आहे. चला बघूया आता किती लांब. अरे अरे हे पकडतात मुठे पकडतात मुठे. फायनल आम्ही इथून या रस्त्यातून बाहेर निघालो. आता इथे जायचंय. अजून कितीला माहिती नाही. आणि हा तळा आता आटला पण पहिले खूप मोठा होता हा. गाईज हा तला इथून सुरू व्हायचा, तो जिथपर्यंत डोंगर दिसतो ना त्या डोंगरापर्यंत हा मोठा तला होता. आता याला मी तला पण नाही म्हणणार, एक छोटासा डबका म्हणेन. आणि बऱ्याच वर्षानंतर आम्ही आमच्या लहानपणी आलो होतो. आता या तलाची साईज एवढी आहे सध्या. आणि पाणी कमी पडलंय. तुम्ही बघितलंच काय बोलताय. तर आम्ही कुठं नाही. गाईस ही बघू बावडी समोरच आहे. आणि बावडीवरशी हा रस्ता सरळ रस्ता होता. आणि आम्ही तिथून गेलो जंगलातून जंगल सफारी करत. या माणसाने आम्हाला जंगल सफारी करत नेलती. एवढा चांगला रस्ता होता. एवढा चांगला रस्ता, सरळ रस्ता आहे. आणि आम्हाला जंगल सफारी करत नेले दगडा फेगरांची पाण्याची वावत. रस्ता होता म्हणून तिथून नेला, पण आता यावी डेव्हलपमेंट केलं, आम्हाला काय माहिती. वा एवढा चांगला रस्ता बघ, सरळ एकदम सरळ रस्ता आहे. समोरच तला आहे. एवढा सरळ रस्ता सोडूनशी धन्य. हे बघा समोरच बावडे. हे बघा समोरच बावडे. आणि सरळच रस्ता मस्त बनवलेला आहे. नवीन रस्ता हा मस्त बनवलेला आहे. आणि आम्ही गेलतो इथून या जंगलातून अशी सरळ इथून अशी गेलतो आम्ही पूर्ण. धन्य माणूस आहेत. चला आता पावाला. बोलतो तर शिस्तीन खालती धबधब्यावर येऊ. हा चला.
हाँ मालूम है तो का तू हमारे पत्थर डाल बच्चा दे इनके दोस्त है ऊपर। ना, हमको मार दे साला, मार दे तुम, डाल दो हमारे सर में। सीधा पत्थर से हाँ, फोड़ डाल दूंगा दो। छोड़ दूंगा हम। नहीं जी नहीं, सीधा पत्थर से फोड़ दूंगा हम सर। मार दे तो बहुत एहसान हो जाएगा हमारे ऊपर। फोड़ो हाँ 3 बार, 3 बार नहीं 1 बार में मार दो साला। 3 बार। हाँ हाँ बोलो। नहीं चाहिए साला, आदमी बराबर नहीं है, हम नहीं खेलेंगे साला। ये डाल देगा। ओ तामन आ तामन। 3 बार बोल रहे। कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर। चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम। इकडे बघा पोरींनो, इकडे बघ, इकडे बघ. ए थांबा, ए किसका छोरा ये बाजू जा. गरम समोसे, गरम चाय, गरम समोसे, गरम चाय. ओ ताई घ्या, ओ दादा, गरम समोसे चाय घ्या. ओ ताई, ओ चाय घ्या, गरम समोसे घ्या. दादा गरम समोसे, गरम चाय, गरम समोसे, गरम समोसे, गरम चाय. हाँ? 50 रुपये एक समोसा, 30 रुपये चाय, गरम समोसा. त्याने एवढा माल भारी आहे का खाल्ला ते 50 रुपये काजू बदाम निघले. गरम समोसा घ्या. खुशी आहे ना, काय घ्यायचं तर तसं बोला ना, वाद कशाला करतो आमच्यावर. जावा 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 घरी जावा, जा चपाती खा, चपाती घरी जाऊन. तर गाईस आता आम्ही घरी जायला निघालो. आता वाजलेत 4:45 संध्याकाळचे आणि आता मी घरी जायला निघालो. खूप जास्त मजा आली, खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी, मजा आली. 1 डे ट्रिप आमची सक्सेसफुल झाली.